वैष्णविका संभ्रम। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री वैराग्य महामेरू वैराग्यराज रसिक श्री तुकोबारायांचा असून या अभंगाद्वारा जगद्गुरु श्री तुकोबाराया त्यांच्या जीवनामध्ये केलेली साधना आणि त्या योगाने प्राप्त झालेल्या फलाचा विचार या अभंगातून करतायत। महाराज सांगतात, कंठी धरिला कृष्णमणी, आम्ही आमच्या कंठामध्ये कृष्णमणी धारण केला। कृष्णमणी म्हणजे काय तर देवाचं नाम आम्ही आमच्या कंठामध्ये धारण केलं आणि नाम धारण केल्याचा परिणाम असा झाला, अखंड नामस्मरणाचा परिणाम असा झाला, अवघाजनी प्रकाश, आम्हाला प्रकाशाची प्राप्ती झाली। प्रकाश म्हणजे ज्ञानाची प्राप्ती झाली। प्रकाश हा शब्द ज्ञान या अर्थाने येतो बरं का। आपण व्यवहारात हा शब्द प्रकाश वापरतो की नाही, कसा वापरतो काय सांगायचं महाराज, नाही तेवढा दुराचार केला हो, पण एका साधूच्या संगतीत गेलो, त्यांचं प्रवचन ऐकलं आणि मग डोक्यात उजेड पडला। माणसं म्हणतात ना, डोक्यात उजेड पडला म्हणजे काय झालं तर सत्य असत्याचं, आत्म अनात्माचं ज्ञान झालं, असंच त्याचा अर्थ करावा लागेल। विवेक निर्माण झाला, उजेड पडला म्हणजे ज्ञान झालं, कळू लागलं खरं काय खोटं काय, चांगलं काय वाईट काय, सुखाचं काय दुःखाचं काय, त्याचा परिणाम चांगला कोणत्याचा परिणाम चांगला कोणत्याचा परिणाम वाईट हे कळणं म्हणजेच आपण उजेड या अर्थानं शब्द वापरतो की नाही। आणि मग महाराज सुद्धा इथं म्हणतात, अवघाजनी प्रकाश, आम्हाला प्रकाशाची प्राप्ती झाली म्हणजे आम्हाला ज्ञानाची प्राप्ती झाली। ज्ञानाची प्राप्ती झाली पण प्रकाश तर तुम्हा आम्हालाही प्राप्त झालेलाच आहे का, ज्ञान नाही तुम्हाला, तुम्हा आम्हाला ज्ञान आहेच की, कसं खावं काय खावं कुठं राहावं का कसं करावं कसं बोलावं कसं, याचं ज्ञान तुम्हा आम्हाला हे आहेच। मग तुकोबारायला जे ज्ञान झालं तुम्हा आम्हाला जे ज्ञान आहे त्यात काही फरक आहे का, आहे महाराज। आपलं जे ज्ञान आहे ते भेद निर्माण करणारं ज्ञान आहे आणि संतांचं जे ज्ञान आहे ते भेद संपवणारं ज्ञान। थोडक्यात बोलायचं झालं, एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला काहीच माहिती नाही, आपण आरणी पाटीवरून बसमध्ये बसून पुण्याला निघालो, बस पुण्याला जाणारी आहे, एक कुणीतरी चांगले कपडे घातलेला मनुष्य आपल्या जवळ बसला, एवढंच आपल्याला माहिती आहे, कोण आहे कुठला आहे काय त्याचं ज्ञान नाही। अगदी माणसं त्याच्याशी मित्रतेनं गोष्टी करतात, चर्चा करतात, गप्पा मारतात, थोडं त्याला राजकारणाचा रस असल्याचं दिसल्याबरोबर राजकारणाच्या गोष्टी काही 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 बोलायला लागतात आणि थोडं पुढे गेल्यानंतर लक्षात आलं की हा जवळ बसलेला माणूस सामान्य कुणी नाही, तर हे आमदार आहेत आणि बसनं प्रवास करणारे हे आमदार आहेत। दादा होते बघा, काय गणपतराव दादा म्हणायचे, गणपतराव दादा ते एसटीनच प्रवास करायचे आणि ते आमदार आहेत असं जर कळालं, आता त्याच्याविषयीचा आपला जो व्यवहार आहे तो समानच राहील का बदलतो। जरा वरचा आवाज कमी करा, करण्याचा इथला आवाज वाढव। आपल्याला एक सवय लागली आहे घरात बसलेल्याला ऐकवायची, जी की अत्यंत चुकीची सवय, जी इथं आहे तेवढ्यालाच ऐकवलं पाहिजे, की इथल्या किरकिरीला कटाळून तर घरात बसलेली। वाढवा इथला आवाज, थांबते जा घरी। हा कुठवर आलं आपलं, एखाद्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान झालं की आपल्या ज्ञानानं भेद निर्माण होतो, भेद वाढतो, ते आपलं ज्ञान आहे। काळा कुट्ट अंधकार असेल तर त्याच्यामध्ये कोण काळं गोरं लहान मोठं श्रीमंत गरीब उंच नीच असं काही भाव असतो का, त्या अंधारामध्ये मी आहे एवढंच आपल्याला माहित असतं, बाकीचं काही माहिती नाही। पण तिथंच उजेड निर्माण झाला की हे आपल्या गावचं आहे, हे परगावचं आहे, हे काळा आहे, हे गोर आहे, हे श्रीमंत माणूस आहे, हे गरीब माणूस आहे, हा भेद निर्माण व्हायला सुरुवात होते की नाही। म्हणजे आपलं ज्ञान भेद निर्माण करणारं ज्ञान आहे, पण संतांचं ज्ञान हे भेद संपवणारं ज्ञान आहे। तया ज्ञानाचे निप्रकाशे फिटले भेदा भेदाचे कडवसे, ज्ञानोबाई म्हणतात भेदाभेदाचा अंधकार नाहीसा करणारं ज्ञान रूपी प्रकाश आम्हाला प्राप्त झालेला आहे, अवघाजनी प्रकाश। आणि या ज्ञानाचं फल ही अलौकिक आहे बरं का, ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे
मग शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. ज्ञानोबा म्हणतात हे ज्ञान ज्याच्या अंतःकरणामध्ये प्राप्त झालं त्याला परम शांतीची प्राप्ती होते. ज्ञानं लब्ध्वा पराम शांतीं मचिरेनाधिगच्छते. भगवान गीतेमध्ये सुद्धा बोलताना म्हणतात की ज्ञानं लब्ध्वा पराम शांतीं, ज्ञानानं परम शांतीची प्राप्ती होते. असं ज्ञान. इथं शांती म्हणजे गप्प बसणी ही शांती नाही. अंतःकरणाचं जे आपलं खालीवर होणं असते, सुख दुःखाचा प्रभाव असतो की नाही. कधी डिप्रेशन मध्ये असतात माणसं तर काही वेळेला अगदी आनंदात असतात. असला द्वंद्वाचा भागच ज्यांचा संपून गेला अशी ही परम शांती त्या ज्ञानानं प्राप्त होते. असं ज्ञान आम्हाला झालं. मला महाराज सांगतात अवघाजनी प्रकाश. आम्हाला नामस्मरण करून ज्ञानाची प्राप्ती झाली असं महाराज बोलतात. आणि आता हे जे ज्ञान झालं या ज्ञानानं आमच्या जीवनातला भेद संपला आणि जिकडं पाहावं तिकडं आम्हाला आता परमात्म्याचं दर्शन होऊ लागलं. जिथं पाहावं तिकडं हरी व्यापक सर्वत्र समान ही अशी आम्हाला अनुभूती आली. किंवा राम सिया राममयी सब जग जानी अशी अनुभूती आम्हाला आली. असं जर विचार करायचा झाला तर सर्वत्र आम्हाला देवाचं दर्शन झालं. आणि हा अभेद स्वरूपाचा ज्ञानाचा प्रसाद जो आम्हाला भगवत नामचिंतनानं प्राप्त झाला तो प्रसाद आता आम्ही एकमेकाला वाटणार. म्हणजे ज्ञान एकमेकाला वाटणार. म्हणून महाराज बोलतात काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. इथं जो काला शब्द आहे हा ज्ञानवाचक आहे बरं का. तो का म्हणे काला कोठे अभेद देखिला. हा अभेद काला म्हणजेच ज्ञान स्वरूपाचा देवभक्ताच्या ऐक्याचा असा जो काला म्हणजेच ब्रह्मबोध ज्ञान आम्हाला जे झालं ते ज्ञान आता आम्ही जगाला वाटणार. संतांनी जगाला ज्ञान वाटलं की नाही. उन्हाचं कीर्तनाचे रंगे ज्ञान दीप लावू जगे. किंवा जो संसार ऐसा दारुणू जो भेटलाची हरे शिणू तो ज्ञान दाने सकरणू भजिजे गुरु. ज्ञान दाने सकरणू. सकरणू म्हणजे उदार म्हणा किंवा दयाळू म्हणा. आणि ज्ञानदाने म्हणजे ज्ञान देण्यामध्ये जे उदार आहेत आणि दयाळू आहेत असे जे संत आहेत ते ज्ञानाचं दानच करत जगात निघाले. जे पुरुषार्थ सिद्धी चौथे घेऊन आपुल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगा देत. म्हणून काला वाटू एकमेका. पण कोणाला वाटणार. महाराज म्हणतात वैष्णवनिका संभ्रम. जे निके वैष्णव आहेत त्यांना. आता एक प्रश्न निर्माण होतो. महाराजांनी इथं जातीचं बंधन म्हटलंय का. नाही काय तर म्हणा जातीचं बंधन आहे का. अमुक जातीच्याला काला देतो म्हटलं का नाही. अमुक देशातल्याला काला देतो म्हटलं का नाही. अमुक वर्णातल्या लोकाला काला देतो म्हटलं का नाही. अमुक कृती करणाऱ्या लोकाला काला देतो म्हटलं का. तसं बी नाही बरं. सगळ्या परमार्थिकाला काला देतो असंही महाराज म्हणत नाही. परमार्थात सुद्धा जे निकी आहेत त्यांना मी काला देणार आहे. वैष्णवनिका संभ्रम म्हणजे निका परमार्थ केला पाहिजे देवाच्या प्रसादासाठी. निका म्हणजे कसा. अर्थ काम चाड नाही देता नेदे माना मान मोहमाया मिथ्या वरते समाधानी जाणून नेनता साधू भेटी देती तया अवचितारे तैसे कर्म साम्य दशा अतिजेथ विरेशा. सद्गुरु अपयसा भेटेची गा म्हणजे निक व्हावं लागतं. अंतःकरणातले काम क्रोधादी विकार सगळे दौडून लावले पाहिजे. कोणाविषयी द्वेष नाही मत्सर नाही अंतःकरणात अहंकार नाही. अशा स्थितीत जे भक्त निर्मळ अंतःकरणाचे आहेत. आपल्या गावठी भाषेत बोलायचं झालं सरळ सरळ जे आहे ज्यांना लिची पिची तसलं जमत नाही. आत एक बाहेर एक चालत नाही. जे स्वतःही आत एक बाहेर एक अशा पद्धतीचे नाही असे जे निर्मळ अंतःकरणाचे भक्त आहेत महाराज सांगतात त्यांना आम्ही काला देणार. वैष्णवनिका संभ्रम. मग म्हणले महाराज वैष्णवांना काला देणार हो. पण महाराज म्हणतात की अहंकारी जे लोक आहेत त्यांना मात्र काला देणार नाही. उलट वाकडं दाखवणार. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. ब्रह्मादिकांना वाकडं दाखवणार का. त्यांच्याकडं आम्ही देव आहोत हा अहंकार आहे. हा अहंकार त्यांच्याकडे आहे म्हणून त्यांना वाकडं दाखवणार. आणि दुसरी गोष्ट आहे उत्तम लोका. हे उत्तम कोण.
आता उत्तम सांगूच का, जे स्वतःला काहीतरी श्रेष्ठ समजतात ते सगळे झाले. आम्ही श्रेष्ठ आहोत, आम्ही अमुक आहोत तमुक आहोत असं ज्यांना वाटतं, पद प्रतिष्ठा प्रमाणपत्र परिचय अशा गोष्टीनं जे स्वतःला गुणविशेषाने विशेष मानणारे आहेत, अशा लोकांना महाराज म्हणतात काला नाही. म्हणजे अहंकार ज्याच्या अंतःकरणात आहे त्याला काला नाही. देव पाप सुद्धा सहन करतो, पण अहंकार सहन करीत नाही बरं का. आल्यामेळाचं पाप देवाने सहन केलं का नाही? सहन केलं. त्या शिशुपालाचं पाप देवाने सहन केलं की नाही? सहन केलं. गणिकेचा दुराचार स्वीकारला का नाही? स्वीकारला. एवढे पापी असून त्यांचा दुराचार स्वीकारला. आणि गोपिकांना उगाच थोडासा अहंकार आला होता की आम्ही काय देवाच्या लाडक्या भक्त आहोत, एवढं वाटल्याबरोबर त्यांना सोडून परमात्मा गेला. प्रश्न असा आहे, दुराचार आपल्याकडून घडला असेल तर देव एखाद्या वेळेला स्वीकार करील, पण अहंकाराचा स्वीकार मात्र परमात्मा करत नाही. म्हणून तासाम तत् सौभगमदम, भागवतात वर्णन आहे, तत् सौभगमदम, त्यांना सौभाग्याचा मद, मद म्हणजे अहंकार, आम्ही काय भाग्यवान आहोत असं म्हणून त्यांना अहंकार आलेला देवाला सहन झाला नाही. म्हणून अहंकारी लोकाला परमार्थात चुरमुऱ्याचा दहीलाहीचा काला मिळेल, पण देवाचा प्रसाद संतांचा प्रसाद मिळणार नाही. ते आता दहीलाहीचा काला काय सहज उपलब्ध होईल त्याबद्दल अडचण नाही, पण देवाचा प्रसाद पाहिजे असेल तर अंतःकरणामध्ये विनम्रता असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून महाराज बोलतात काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. आणि या अखंड नामचिंतनामुळं प्राप्त झालेल्या ज्ञानामुळं आता आमची अवस्था कशी झाली तुकोबराय सांगतात. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाडे, या भूमंडळामध्ये आम्ही वीर आहोत आणि बळी आहोत. दोन्ही गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. आमच्याकडे बलही आहे आणि वीरताही आहे. काही वेळेला लोकांकडे ताकद असते पण शौर्य नसतं, वीरता नसते. काही लोकांकडे शौर्य असतं पण ताकद नसते. एक माणूस लातूरला गेला माल घालायला, सोयाबीनचा नाही, सध्या भाव टमाट्याला टमाटे घालायला गेला आणि चांगली 5-25 लाख रुपये टमाट्याचे आले. आणि तो घेऊन वापस येताना धोका होऊ नये यासाठी एक बंदूक सोबत घेऊन गेला, संरक्षणासाठी. संरक्षणासाठी ठीकच गोष्ट आहे, ते असलं पाहिजे. आणि अशी रिव्हॉल्वर घेऊन सोबत गेला आणि रात्री 11 वाजता गावात आला. गडबडीनं दरवाजा उघडायला लावला पत्नीला, पळत जाऊन आत लावून दरवाजाची कडी लावून गळ घालून म्हटला वाचलो. माझ्या मागं चोर लागले होते, बायकोमनी चोर लागले होते. पकडलं का म्हणते? हो पकडलं, खूप मारले आणि जवळचे सगळेच्या सगळे पैसे माझे घेतले. बायको म्हणली मग बंदूक होती की हो तुमच्यापाशी? त्यानं मला तीच कशी बशी लपवून आणला. म्हणजे बंदुकीचं बळ होतं पण ती दाखवायचं त्याच्याकडं वीरता नव्हती. काही लोकांकडे बळ आहे पण वीरता नाही. काही लोकांकडे शौर्य खूप आहे, धाडस खूप आहे, परंतु बळ नाही. पुढच्यानं एक कानाखाली वाजवलं तर चड्डीत वगैरे असं काही म्हणणार नाही, खाली बसायची त्याची अवस्था काहींकडं. पण तुकोबराय म्हणतात आमच्याकडे बळही आहे आणि वीरताही आहे. का म्हणजे भूमंडळी आम्ही बळी आणि वीर गाढे, आम्ही गाढे वीर. कसले वीर? पुढे वेळ राहिला आपल्याला तर थोडासा त्याचा विचार करू. पण महाराज म्हणतात तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. असा हा तुकोबरायांचा एक अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. खूप मोठ्या आवडीनं आपण प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या आरडी गावामध्ये संपन्न होत असलेला हा सप्ताह खरं पाहता खूप मोठ्या आनंदानं उत्साहानं दरवर्षी आपण हा उत्सव करतो आहोत. याही वर्षी तेवढ्याच उत्साहात झालेलं उत्सवाचं आयोजन. खरं तर उत्साहात झालं तर उत्सव मग आता कस तर करावं लागते म्हणून झाला म्हणजे सप्ताह. तो सप्ताह सुद्धा नाही, सप्ताह असं होते.
पण अशा उत्साहात है की नाही जेव्हा होतो तेव्हा तो उत्सव, त्या उत्सव शब्दाची व्युत्पत्ती सांगताना व्याकरणामध्ये ऊत हा धातू सांगितलेला आहे. संस्कृतामध्ये धातू म्हणजे क्रियापद. त्या क्रियापदालाच कधी विशेषण लागतं आपलं, कधी प्रत्यय लागतो, कधी काय त्याची विभक्ती होते, काय होतं मग वेगवेगळे शब्द तयार होत असतात असा नियम आहे. तर त्या दृष्टीनं ऊत हा तिथं धातू आहे. ऊत म्हणजे खालून वर येईल, उसळी मारून वर येईल थोडक्यात बोलायचं. तर उत्सव म्हणजे अंतःकरणातल्या आनंदानं जेव्हा भरती येऊन बाहेर यावं तेव्हा जी क्रिया प्रगट होते त्याला आपण उत्सव असं म्हणतो. उत्साह जेव्हा बाहेर येतो की नाही, धालियाच्या ऐसी अंगा येते उद्गार, तो एक प्रकारचा उत्सव आहे. आणि असा उत्सव आपण सर्वजण या ठिकाणी साजरा करत आहात. माझ्याकडे ही कार्याची सेवा प्राप्त झालेली आहे. थोड्या वेळामध्ये सद्गुरुनाथ जशी कृपा करतील तशी थोडीशी सेवा अभंगाची आपण करणार आहोत. कार्याचं कीर्तन म्हटलं की हे देवाच्या प्रसादाचं कीर्तन आहे. आणि देवाच्या प्रसादाचं कीर्तन म्हटलं की कार्या संबंधानं काहीतरी विचार करावा या दृष्टीने हा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. महाराज या अभंगातून त्यांच्या जीवनात केलेली साधना, त्या योगाने त्यांना प्राप्त झालेलं फल, या दोन्ही गोष्टीचा विचार इथं करतायत. वास्तविक पाहता कुठलीही गोष्ट जीवनात प्राप्त करायची असेल तर कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. कुठल्याही क्षेत्रात जा, कष्ट केल्याशिवाय फळ आहे का? यद्यपि फळ मिळावं म्हणून माणसानं कष्ट करू नये ही गोष्ट खरीच आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. मा फलेषु, मा म्हणजे नाही, नको, या अर्थाने जर विचार करायचा तर पण फळ प्राप्त व्हायचं असेल तर कष्ट केलं पाहिजे. बिना कष्टाचं फळ मिळावं अशी अपेक्षा करणं म्हणजे पशु पक्ष्यापेक्षा सुद्धा आपली गती खालची झाली. कारण आम्हाला एक कविता होती, आता ते बाहेर बोलण्यात शब्द वापरतात बघा, दे रे हरी, त्या कवीने थोडा बदल केला त्याच्यात, आणि दे रे हरी पलंगा काही, पशुही ऐसे बोलत नाही. मला पलंगावर म्हणजे आयतं बसून सगळं मिळावं की पशु पक्ष्याशी सुद्धा अपेक्षा नसते. ते सुद्धा काही ना काही करत राहतात. माणसानं उद्यमी राहिलं पाहिजे, उद्योग केला पाहिजे. उद्योग नाही करायचा ज्ञानार्जन केलं पाहिजे, ज्ञानार्जन नाही करायचं स्वाध्याय केला पाहिजे, स्वाध्याय नाही करायचा म्हणजे एखाद्या गावच्या टावरवर चढून खाली उडी मारली पाहिजे. आता काहीच करायचं नाही म्हणजे मग काय जगायचं? काहीतरी माणसानं कष्ट केले पाहिजे. महाराज, बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की परमार्थिक लोकांनी लोकांना आळशी बनवले, म्हणजे काय करायची गरज नाही, कुठं जायची गरज नाही, काय करायची असं नाही. उलट संतांनी तर आपल्याला सायास करायला सांगितलं. नका तेजो रांडा पुरे, बांधा सोपे माड्या घरी. हे सगळं संतांनी करायला सांगितलं. महाराज, ज्याला फक्त देवाशीच आपला संबंध स्थापित करायचा आहे त्यानं मात्र बाकीचं काही करत बसण्यापेक्षा भगवंताच्या नामचिंतनात राहावं. मग त्याच्यासाठी सांगितलं, निर्वाहापुरत्यांनाच्छादन आश्रमाचे स्थान उपयोगा. ते त्याच्यासाठी आहे. पण ज्याला नेट लावून संसार करायचा आहे त्याच्यासाठी संतांनी घर सोडा म्हटलंच नाही, नरगती सायास जावे असं म्हटलं. मग सांगण्याचा अर्थ असा, संतांनी आळशी बनवलं नाही. उलट माणसानं कष्ट केलं पाहिजे. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. अगदी व्यवहारातलं उदाहरण घ्या. व्यवहारातलं आपल्या 10 पिढ्यापासून जर आपली एखादी शेती असेल, काय 10 एकर 5 एकर 20 एकर पण जी काय असेल ती असेल, त्या शेतामध्ये आपल्या किती पिढ्या झटल्या हो? कोणाच्या 10 पिढ्या 20 पिढ्या झटल्या की नाही? एवढ्या पिढ्या शेतात झटल्या म्हणून एखादा जर माणूस म्हणू लागला की आता एवढ्या पिढ्यांनी आमच्या कष्ट केले, माझं शेत मला न काय करता पीक देईल ग. वडिलोपार्जित शेती नावावर ऑटोमॅटिक होईल, पण त्याच्यातून पीक घ्यायचं असेल तर आपल्यालाच कष्ट करावं लागणार आहे. परमार्थात बी असंच आहे. चांगल्या कुळात जन्म भगवत कृपेनं मिळेल ही गोष्ट खरी आहे,
पण चांगल्या कुळात मिळालेल्या जन्माचं जर फळ पदरात पाडून घ्यायचं असेल तर आपला परमार्थ आपणच करावा लागणार आहे. तुकोबाई म्हणतात की नाही, मिरासीचे म्हणून शेत, मिरासीचे म्हणून शेत, भाग्य धराये मिराशीचे मूळ शेत नाही देत पीक उगे. महाराज म्हणतात मिराशीचं शेत आहे म्हणून उगच्या उग पिकत नाही, त्याला सुद्धा कष्टच करावे लागतात. तसं जीवनात काही मिळवायचं कष्ट करावे लागतात की नाही. उग मारुतीरायाला दीपक कितीही लावली आणि अभ्यासच केला नाही तर नीटच्या परीक्षेत करील का क्रॅक? लागेल का MBBS ला नंबर? त्यासाठी कष्टच करावं लागणार आहे. म्हणजे याचा अर्थ हे करू नये का? नाही, हे तर केलं पाहिजे. आपली बुद्धी एकाग्र व्हावी, भगवंतानी कृपा करून आपल्या मनाला एकाग्र करावं, यासाठी ही साधना करावी लागेल, भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. म्हणजे कष्ट आहे ते आपल्यालाच करावं लागणार आहे. तुकोबाई म्हणतात आम्ही सुद्धा आमच्या जीवनात खूप कष्ट केले, संतांनी खूप सायास केले. किती सायास केले म्हणाल तर महाराजांची कितीतरी गवळणीतून प्रमाण असे आपल्याला सिद्ध करता येणं शक्य आहे. महाराज म्हणतात याची लागी हो तेजी देव, याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचा त्याग, जन्म जन्मांतरी केली ही सूचना, भक्षणी कन्नमुळे प्राशिदे जीवना, याची लागी हो केली तीर्थाटना, याची लागी हो वसविली निर्जना, याची लागी हो असनी शयनी, केली निरंतर याची चिंतवणी, याची लागी हो सिद्धांत वेदांत पाहिला, याची लागी हो सिद्धांत ओळखिला, वगैरे वगैरे. महाराज म्हणतात किती केलं. आणि 1-2 दिवस आणि 21 दिवसाचं अनुष्ठान आणि 31 दिवसाचं अनुष्ठान, श्रावण शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध प्रतिपदा, असं नाही. किती सायास केला, जन्म जन्मांतरी केली ही सूचना. आणि एकच केलं का? नाही नाही, खूप केलं. ध्यान नाही, ध्यान नाही. इकडं मागं ऐकू यायला, इकडं आम्हाला जरा हळू बोला, हळू बोला. हा नाही, महाप्रसादाच नियोजन आहे, ती आपली सोय करायची, पण जरा त्यातल्या त्यात तिथल्या तिथं चाललंय. कुठवर आलत आपलं? हा, एक जन्म नाही अनेक जन्म हे केलं. महाराज बोलतात अनेक साया संतांनी केले. किती केले? महाराज बोलतात खूप केले आणि सोडले, कारण अडथळे खूप आहेत त्याच्यात. महाराज बोलतात नाना साधनाच्या केल्या खटपटा,
नाना साधनाच्या केल्या खटपटा, खूप सायास केले मी, पण परित्यान पळतीवर याच्यापर्यंत पोचायचं लांबच, पण दारवंठा याच्या वेशीपर्यंत सुद्धा घेऊन गेले नाहीत म्हणे आम्हाला ही साधनं. मग कोणती कोणती केली? महाराज म्हणतात, जाणो जाता आम्ही ज्ञान मार्गाने निघालो, पण जाणीव घाली आडफाटा. तिथं अहंकार आडवा आला, आणि जिथं अहंकार आला तिथं ज्ञान मार्ग सामान्य नाही, खूप श्रेष्ठ मार्ग आहे. परंतु त्या ज्ञान मार्गाला एक मोठा गतिरोधक आहे, ते म्हणजे अहंकार. एवढा उलंडता आला की देवच आहे म्हणून. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. पण अहंकार जर निर्माण झाला तर केलेलं सगळं साधन मोक्षाचं बनण्याऐवजी नरकाचं बनतं. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, घाली अभिमान. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्वता ठा. जर गर्व झाला, अहंकार आला तर माणसाला नरकात जावं लागतं. ज्ञानोबरांनी किती विस्तार केलेला आहे. माणसाच्या जीवनात द्वंद्व आणि मोह निर्माण व्हायला कारण सुद्धा अहंकारच आहे. कारण द्वंद्व मोह, ह्या द्वंद्व मोहाला सांभाळतंय कोण? या दोघास्तव जन्मला ऐसा द्वंद्व मोह जाहला, तो अजेयाने पोशिला अहंकार. ज्ञानोबराय म्हणजे द्वंद्व मोहाचा आजोबा आहे अहंकार. त्याचा अर्थ वेगळा आहे तसा. त्या अहंकाराचा अर्थ करताना ज्ञानोबराने अहंकारापासून इच्छा निर्माण झाली, इच्छेपासून मग तेथे इच्छा कुमारी झाली, ते कामाच्या तारुण्य आले, तेथ द्वेषेशी मंडली वराडी. हे लग्न सांगितलं ज्ञानोबराने. हे असं खूप वेगळा वेगळा विषय असू द्या. सांगण्याचा अर्थ अहंकार आडवा आला की परमार्थ बुडाला म्हणून समजा. महाराज म्हणतात, ज्ञानानं आम्हाला अहंकारानं अडथळा केला आणि योगाभ्यासे सिद्धी रुधिकी त्या वाटाव. योगाभ्यास करायला गेलो तर रिद्धी सिद्धी आडव्या आल्या. काही काही माणसाला रिद्धी सिद्धी प्राप्त होते, पण रिद्धी सिद्धी देवापर्यंत जाऊ देत नाही. का? कारण एखादं लेकरू जर रडू लागलं आणि आईनं जर त्याला खेळणं दिलं, ते खेळण्यात गुंगलं तर आई त्याला घ्यायला जाते का? खेळाले खेळू दे, आपले कामावर खाऊ. तसं एखाद्या भक्ताला देव आधी अहंकार देऊन बघतात, खेळणं टाकतात. खेळणं त्याच्यात गुतला देतात सोडून, नाही गुतला तर मग रिद्धी सिद्धीचं खेळणं.
म्हणून जगात रिद्धी सिद्धीचे महात्मे कमी नाही, पण ते त्याचा उपयोग करत नाहीत. का? कारण सिद्धीला विपिसे कोणतया पुसे, नेले राजहंसे पाणी काय. कारण ते अडथळा आहे भगवत दर्शनासाठी. मग अशा अनेक गोष्टी महाराज सांगतात आम्ही करून पाहिल्या, पण फळ काय पदरात पडलं नाही. यज्ञ यागे स्वर्ग भोगाड येते, करिता तपे काम क्रोध खवळते, नित्यानित्य ज्ञानी अभिमान वाढते, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो. असं बरस केलं, जपता मंत्र विजय वगैरे वगैरे. आणि महाराज म्हणतात सगळं करून झालं, फळ पदरात पडत नाही हे लक्षात आलं, मग आम्ही सगळं सोडलं. ऐशे शोधिले मार्ग नाना बुद्धी, नयेची प्रतीती म्हणून सांडियले दुरी. आता गावोनी गीती नाचो हा मुरारी, निळा म्हणे करू संसार बोलिओ. निळोबाई म्हणतात आता फक्त आणि फक्त नामस्मरण. तुकोबाईंनी सुद्धा म्हटलेलं आहे की नाही, आम्ही खूप केलं, सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, अधिकची परी दुःखाची. आपण आता आम्ही दुसऱ्या वाटेला जाणार नाही. करू तपाधी साधने, कोणी साधोत गुरांजने, आम्ही नवजोत या वाटा, नाचू पंढरी चोहटा. महाराज म्हणतात आता आम्ही इकडं तिकडं जाणार नाही. मग करणार काय? आम्ही नामाचे नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. आता फक्त आणि फक्त नामाची साधना करणार. आणि तुकोबाई म्हणतात आम्ही ते केलं. किती तुकोबाईंनी नामस्मरण केलं असं जर तुम्ही म्हणाल तर अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण. आता सांगण्याचा प्रयत्न करतो पण लक्षात येतं का बघा. माळेत मणी किती राहतात? 108. बरोबर आहे. काही माळेत 108, काही माळेत 54, काही माळेत 27. अशी पद्धती आहे त्याची वेगवेगळ्या पद्धतीनं. जे जपाच्या छोट्या छोट्या माळा असतात त्यात 27 मणी असतात, कारण त्या 4 झाल्या की 108 होतात. असं काही त्यातला प्रकार आहे. मणी अनेक आहेत पण दोरी किती राहतात? बोला की असं कसं काय? 108 मण्याला अडकवून ठेवणारा दोरा असं कसं काय? त्याचं उत्तर असं आहे, मणी खंडित आहेत ना, त्याच्यामुळे ही 1, ही 2, ही 3, ही 4 असं मोजता येतं. दोरा खंडित आहे का? तो अखंड आहे, त्यामुळे त्याला 1 आणि 2 म्हणता येत नाही. यद्यपि एकच आहे पण हजारो मण्याला धारण करू शकतो. तसं तुमचं आमचं नाम तुम्ही आम्ही किती जपलो हे मोजता येत आहे, कारण आपलं नाम खंडित आहे. एक नाम म्हणून दुसरं नाम म्हणेपर्यंत मध्ये गॅप आहे आपल्या, बरोबर आहे ना. त्यामुळं आपल्या नामाला मोजता येतं संख्येमध्ये, पण संतांचं नाम खंडित नाही, ते दोऱ्यासारखं अखंड आहे, अखंड. म्हणून महाराज म्हणतात धार अखंडित, ओघ चालियला नित्य, अखंड खंडेना जीवन, रामकृष्ण नारायण. म्हणून रात्री देवाचं नाव का दिवसा? अहो कधीही देवाचंच नाव. नकळे दिवस की रात्री, अखंड लागली से ज्योती, आनंद लहरीची गती, वर्णुनी किती तया सुखा, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी. अशी त्या महापुरुषाची अवस्था आहे. तुकोबाई म्हणतात आमचं त्रास झालंय, आम्ही गप बसायचं म्हणलं तरी आमची वाचा गप्प बसत नाही. माझी मज झाली माझी मज
माझे मज झाली अनावग वाचा, छंद या नामाचा घेतलासे. अखंड देवाचं नामस्मरण. रात्र कळत नाही, दिवस कळत नाही, रात्री न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे दिनरजनी हाची धंदा. किती प्रमाणात येत आहे की नाही. कैसे माझ्या गुणी झाले, देश काळा ते विसरले, कीर्तन सुखे झाले आपण पाची, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते. भगवान कसं म्हणतात, सततम कीर्तयंतो माम. कीर्तयंतो माम हे तर तुम्ही आम्ही बी करतोच की. देवाचं नामस्मरण कीर्ती गातोच की आपण, पण ते सततम आपल्याला लागू होत. अनन्य चेता सततम यो माम स्मरती नित्यशः. भगवान म्हणतात यो माम स्मरती नित्यशः. अखंड. नित्य शब्दात सतत शब्दात थोडासा फरक आहे. हे पाहुणे आमच्याकडे सतत येतात, हे पाहुणे नित्य आमच्या घरी आहेत. फरक आहे ना. सतत येत जात राहत त्याला सतत. कायमचा मेळ रवून बसलाय तो नित्य असा आहे ना ते. तसा जर अर्थ करायचा झाला तर आपण तुम्ही आम्ही सतत देवाचं नाव घेतो ही खरं आहे. दिवसातून थोड्या वेळा का होईना पण देवाचं स्मरण आपल्याला होतं, पण साधूचं नित्य आहे. एक क्षणाचंही विस्मरण त्यांना नाही. म्हणून महाराज म्हणतात असं नाम आम्ही घेतलं कंठी धरिला कृष्ण म्हणे. आणि असा भगवंताच्या नामाचा आधार आम्ही घेतला. परिणाम असा झाला की अवघा जन्मी प्रकाश. सर्वत्र आम्हाला ज्ञानाची प्राप्ती झाली. ज्ञान झालं नामचिंतनाच्या योगानं. तेषाम सत्तयुक्तानां भजताम प्रीतिपूर्वकम. आणि असं जर प्रीतिपूर्वक अखंड देवाचं भजन केलं तर देव स्वतः म्हणतात दधामी बुद्धियोगम तमेन माम उपयांति ते. मी त्यांना बुद्धियोग देतो. बुद्धियोग देतो म्हणजे ज्ञान देतो. आणि स्वतः भगवंताने आम्हाला ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानाच्या प्रसादाचा परिणाम अवघाजनी प्रकाश. आम्हाला सर्वत्र परमात्म्याचं दर्शन व्हायला लागलं. संतांना सर्वत्र परमात्मा दिसतो बरं का. ज्ञानाबाई म्हणतात की नाही, विठ्ठल जरी स्थळी भरला स्थळी भरला रिता ठाव नाही बोलला. आजीव्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलचे. जिकडं पाहावं तिकडं विठ्ठल विस्तारला जनी. सप्तही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. विठ्ठल मुनी मानसे. कितीतरी प्रमाण आहेत अशी बरं का. अवघे समब्रह्म पाये सर्वाभूती विठ्ठल आहे. ऐसा ज्यांचा अनुभव विष्णुमय जग वैष्णवांचा. कितीतरी प्रमाण आहेत असे की आता आम्हाला सर्वत्र हरी येथे रे हरी तेथे रे हरी वाचून रिता ठाव नाही. जगदेव हरी हरिदेव जगत अशी आता आमची अनुभूती झाली.
जिकडं पाहावं तिकडं परमात्माच हरीच्या दासा हरिदाही दिशा. म्हणजे माणसं कोले कुत्रे वेगळं वेगळं नाही. आता ज्ञान विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव श्वपाकेच पंडिता समदर्शना. इहलोकी तोच सर्वाभूती सम शरीराचा भ्रम. कितीतरी प्रमाणाने विचार करता येईल आपल्याला. म्हणून आता आम्हाला सर्वत्र देवाचं दर्शन होऊ लागलं. जिकडे पाहावं तिकडे हरी. कहा पगडारू देखे अनेरा देखे तो सब ओहिने घेरा. कान्हारे मनमोहन लाल सबही विसरू देखे गोपाल. तुकोबऱ्याचा हिंदी अभंग आहे. तुकोबऱ्या म्हणतात आता कुठं म्हणून पाहावं, कुठं पाय ठेवावा. जिकडं पाहावं तिकडं तोच तो दिसतोय. समोर की पाठीमोरा पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे उभाचे स्वयंभू असे. समोर की पाठीमोरा हे न कळे म्हणून ठिकची पडदे कैसे. समोर म्हणावा का पाठीमोरा म्हणावा, दश दिशात कुठं तो परमात्मा नाही. जिकडं पाहावं तिकडं तोच आहे मला सांगतात. अशी अनुभूती आम्हाला आली. आणि हा अद्वैत बोध आता आम्ही जगाला वाटणार. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. संतांनी वाटायची भूमिका ठेवली आहे बरं का. आपण वाटत नाही, कुठता कुठता नाही. चार माणसं बसले की कुणाच तर काय तर काढून कुटायलेलीच नाही. त्याचं असं झालं, तुला माहित नाही ती माणूस कसला आहे, तुला कसं सांगू का. हे कुठनं झालं, हे कुठनं झालं, कुठनं. आपल्याकडे कुटायची भूमिका. पण संतांनी असं केलं नाही. संतांनी आपल्या जवळचं ज्ञान जगाला. चार लोक बसले रे बसले की ज्ञानाचं वितरण संत करायला. काय जुनी माणसं होती महाराज. आषाढी वारीमध्ये विसावा झाला म्हटलं की कुठं ना कुठं काही ना काही चालू असायचं. कुठं प्रवचन असायचं, कुठं भारुड असायचं, कुठं खेळ असायचे. आता लोक बसलं की मोबाईल करते. वारीमध्ये बसल्याबरोबर मोबाईल काढलेला आहेच. मग कुणाचा व्हिडिओ कॉल चालू आहे, कुणाचा व्हॉट्सअप चॅटिंग चालू आहे, कुणाचं फेसबुकला अपलोडिंग चालू आहे, कुणाचं काय चालू आहे. नशीब मला फेसबुक बी कळत नाही, ते इंस्टाग्राम बी कळत त्या भानगडीतच नाही. आता व्हॉट्सअपला नाईलाज आहे माझा. ते कुठं कुठं फोटो पाहिजे, हे पाहिजे म्हणलं की ते व्हॉट्सअप लागते जरा. पण ते माणसं बसलं की फोन करतात. पूर्वीचा काळ होता ज्ञानाचं वितरण सांगायचं. ते संस्थेतली जी मंडळी वारी चालायला लागले, विसाव्याला बसले की आजही भजनी मालिका काढून पाठांतर करतात. ज्याचं ज्ञानेश्वरी पाठ चालू आहे ते ज्ञानेश्वरी पाठ करतात. ज्याचा गाथा पाठ चालू आहे त्यानं गाथ्याचं पाठांतर बसल्या बसल्या सुरू. एक तर झोपतात, नाही तर पाठ स्वाध्याय करतात. खर तर हे संतांचं लक्षण आहे. वेळ भेटला की ज्ञान अर्जन किंवा ज्ञानदान. संतांनी ज्ञानाचं दान केलं. ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा. ज्ञानदान घडी श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेले. ज्ञानावरांनी तर ज्ञानदानाचं कार्यच केलेलं आहे. जयाने गातली मुक्तीची गवारी मिळविले मानदे वैष्णवाचे. सेवित हा रस तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका चरफडू. किती प्रमाण आहेत. कैवल्य कनकाच्या दाना अजून कडसी थोडा सामा. संतांनी वाटायचं काम केलेलं आहे. काला वाटू एकमेका किंवा एकमेका देवमुखी सुखे घालून काला वाटू एकमेका. द्यावं एकमेका. एकमेकाला दिल्यानं आपल्या पदरात जास्त पडत. थोडक्यात बोलायचं झालं, विहिरीचं पाणी जेवढं काढाल तेवढं नवं येतंय का नाही. म्हणजे जुनं काढलं की नवं येतंय. तसं माणसानं आपल्या जवळचं ज्ञान असो की आनंद असो, लोकाला देण्यासाठी बाहेर काढला की देवाच्या कृपेनं त्याला नवनवीन ज्ञान आणि आनंद प्राप्त होतो. पण दिलं पाहिजे. काही माणसं लई कंजूस ह्या बाबतीत. तसं नाही. रोज देत राहावं म्हणजे रोज येत राहते. याची तर भगवत कृपेनं चांगली अनुभूती आहे. रोज देत राहिलं की रोज येत राहते. हे खरंच आहे. व्हेंटिलेशनचा नियम काय खोलीचा. एक खिडकी राहिल्यावर हवा लागते का. पण त्याला जर आउटलेट ठेवला तर हवा जायला वाट भेटली तर नवी हवा घरात. एक वाट जायला पाहिजे आणि एक वाट यायला पाहिजे, तेव्हा हवा जास्त येते घरात.
त्या न्यायाने जर विचार केला तर आपल्या जवळचं जोपर्यंत आपण काढत नाही तोपर्यंत परमात्मा आपल्याला देत नाही. म्हणून संतांनी काला वाटू एकमेका वैष्णवानिका संभ्रम. आणि महाराज सांगतात जे अहंकारी लोक आहेत त्यांना मात्र काला द्यायचा नाही. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव. ब्रह्मादिकांना वाकड दाखवाय. अहंकारी लोकाला काला दिलाच नाही. स्वर्गे लोके मिशती बुभुजे. स्वर्गातले देव सुद्धा इच्छा करतात अजीव साम्रावती काला पहावया. इथे एक शब्द कसा आहे, काला खावया येते का, काला घ्यावया येते का, मग काला पहावया येते. आणि पुढं काय आहे, घ्या रे आपल्याला. आणि देवादिकांना फक्त पहावया येते एवढ्यावर थांबवलं का, त्यांना काला देवाने दिलाच नाही. सर्वांना प्रसंग माहितीये. भगवान श्रीकृष्ण जेव्हा काला करत होते तेव्हा सगळे देव आले म्हटले, कान्हा आम्ही देव आहोत स्वर्गातले, आम्हाला तुझा काला दे. कृष्णाने सांगितलं, देव असाल तुमच्या घरी, मी काय तुम्हाला काला देत नाही, जा. म्हणून असं बोलतो, तुला बघायचं का आम्ही काला घेऊन दाखवत होता. देव म्हणजे काय करायचंय करा. सगळे देव बाजूला गेले आणि त्यांनी गोपाळाचा वेश घेतला. काही देवांनी, काही देव गुप्त रूपात आले आणि काल्याच्या प्रसंगात येऊन उभा राहिले. आता रोज पेंद्या काला वाटायचा, मुला घेऊन या करी. पण आज देवाने सांगितलं, पेंद्या आज लईच गर्दी आहे, ही वाढली होते ना, मग आज काला माझं मी देणार. पेंद्या मला हरकत नाही देवा, आमचा काही तसा दुराग्रह नाही की माझा मान आहे म्हणायचं. कधी सेवचन तू जसं म्हणशील तसं. आणि मग देवानी काल्याचा प्रसाद आपल्या जवळ घेतला आणि जे ओरिजिनल गोपाळ आहेत तेवढ्यालाच काला दिला. आणि रोज देव काला दिलं की हे वाटून खा बघ म्हणायचे. पण आज सांगितलं, कोणाला सुद्धा देव नको, तुझं तू खा. सगळ्या गोपाळांनी देवाची आज्ञा मानून काल्याचा प्रसाद ग्रहण केला. देव उपाशीच की. पुन्हा मीटिंग झाली त्यांची दुसऱ्या झाडाखाली. अरे म्हणजे आता कसं करायचं. एका देवानं आयडिया केली, म्हणजे आता एकच पर्याय आहे. हे सगळे गोपाळ काला खाऊन हात धुवायला इंद्रा आपलं यमुनेला येते. आपण जर यमुनेत जाऊन बसलो, त्यांच्या हाताचं जे काही उच्चिष्ट धुतल्यानंतर पाण्यात पडेल ते खायला भेटेल. पण त्यासाठी आपल्याला मासे व्हावं लागेल. आणि सगळ्या देवांनी होकार दिला आणि काल्याचे असे देवजडी झाले, मासे झाले. आता भगवान कृष्णाला हे काही सांगावं लागतंय का. देवाला लगेच लक्षात आलं की ह्यांनी आयडिया केली, मासे झाले का. तुम्ही होऊन बसावले पाण्यात मासे. आणि गोपाळांना भगवंताने, लय गोपाळांनो, आज हात धुवायला यमुनेला कुणीही जायचं नाही. म्हणजे खरकट्या हाताच कस करा. देवाने सांगितलं, पुसोनिया हसे टिरी सांगा ते हात. आपल्या आपल्या टिरीला पुसून टिरीलाच का बरं सांगितलं, त्याचे खूप तात्विक कारण आहेत. असू द्या. आता सांगण्याचा अर्थ असा, भगवंतानी टिरीला हात पुसायला लावले. म्हणून तर भगवान श्री पंढरीश परमात्मा जेव्हा इथं उभे राहिले तेव्हा ते त्याच निमित्तानं उभे. देवाचे हात कुठे आहेत, कमरेवर आहेत. पण कसे आहेत, कसे आहेत हात देवाचे, असे आहेत का असे आहेत का असे आहेत. कमरेवरचे आहेत ते तिन्ही प्रकार. पण शंकराचार्यांच्या पद्धतीत पाहायचं झालं तर देवाचे हात असे मागे आहेत आणि मग कमरेवर आहेत. नितंभकराभ्याम धृतोयेन तस्मात्. आपण पांडुरंगाष्टकात म्हणतो की नाही, नितंभकराभ्याम धृतोयेन तस्मात्. भगवंतानी नितंभकराभ्याम धृतो. कराभ्याम हे द्वितीय विभक्ती आहे. दोन म्हणजे दोन हात आहेत ना, आपलं द्विवचन आहे हाताचं. कराभ्याम दोन हात भगवंतानी नितंभावर ठेवलेले आहेत असा त्याचा अर्थ आहे. का बरं. प्रमाणम भवाब्धे रिदम्मामकानां नितंभकराभ्याम धृतोयेन तस्मात् विधातुर्व सत्ये धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगं. ते त्या काल्याचंच रूपक आहे. कुसोनिया हसे टिरी सांगा ते हातच ते रूपक आहे. सांगण्याचा अर्थ असा, भगवान अशी विटेवर उभे आहेत हे सांगायचं होतं मला, की देवादिकांना देवानी काला दिला
वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दारू तुका आम्ही भूमंडळी आम्ही बळी वीर गाणे. महाराज सांगतात त्या भूमंडळामध्ये आम्ही बलवान वीर आहोत. काय असं तुमचं शौर्य आहे ते जर विचारायचं झालं तर मला सांगा, काम क्रोधाने भल्या भल्याला पाणी पाजवलंय का नाही? एकनाथ महाराज तर म्हणतात, कामाजी कोतवाल येणे नाडीले भोवतासे हरिहराची अब्रू घेता भय नाही त्यासे. यमदाग्नी दुर्वास नाडीले महान महान ऋषी. या कामक्रोधाने खूप वर्णन आहे या कामक्रोधाचं. कसले हे कामक्रोध? अर्जुनाने एकदा देवाला विचारलं, म्हणजे देवा तुम्ही तर म्हणता वारंवार मी अवतार घेतो, ज्ञान जगाला सांगतो, अनेक ऋषी संत ग्रंथ या पृथ्वी तलावर आहेत, तरी सुद्धा माणसं पाप का बर करतात हो? आता केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषा अनिच्छिन्न अनिच्छिन्न पिवार्ष्णेय बलादेव नियोजिता. बळजबरीनं जणू काय पाप केल्यासारखं माणसं पाप करतात का? देवानी त्याचं कारण सांगताना सांगितलं, काम येश क्रोध येश रजोगुण समद्भवा. ते काम आणि क्रोध माणसाला बिघडवतात म्हणे. ते ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे मंग मार्गजे. तिने सत्याचा गो कसा काढिला असत्य तमकता भरिला. तो दंबरुडविला जगा माझी शांती साधवी नागविली माया मंगन शृंगारिली. ही करवी विटाळविली साधू रंदे. असं या कामक्रोधाचं वर्णन आहे. या कामक्रोधा माझी जो पुरुष उभा तो निरयपुरीची सभा सन्मानू पावे. असे हे कामक्रोध आहेत. आता हे लय अलीकडच्याच सांगण्यात अर्थ नाही, तुम्ही आम्ही तर त्याच्या वाक्यात आहोतच. पण एकनाथ महाराजांनी 10 लोकांची नावं दिलेत. 10 तुम्ही बघा आता घरी गेले होते त्यांचा इतिहास घरी गेल्या बघा. नावं सांगतो मी. येडका मदन तो हा केवळ 95 मोजा. आता धडक मारिले शंकरा केला ब्रह्मेचा मातेरा. इंद्र चंद्रासे दरारा लाविला जेनी. धडक मारिले नारदा केला रावणाचा चिंधा. दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण. भस्मासुर मुकला प्राणाशी त्याची गती झाली वालीसी. विश्वामित्रा सारिखा ऋषी नाडीला जेनी हा केवळ 95. अशी आहे म्हणून मग ह्या 10 लोकांना काम तसं नाही. एवढे बलाढ्य बलवान माणसं असून सुद्धा या कामक्रोधाने त्यांना झपाट्यात घेतलंय. तुमचं आमचं कुठं लागावं हे त्याचं उत्तर आहे. कैमूर्तिकन न्याय लावला पाहिजे तर व्याकरणाच्या दृष्टीने. कैमूर्तिकन न्याय म्हणजे एवढ्या मोठ्याच तसं झालं तर आपलं कसं, हा विचार केला पाहिजे. कामक्रोधाने भल्या भल्याला पाणी पाजवलं, पण त्याच्यातून संत मात्र कधी अडकले नाही. एकनाथ महाराजांचंच प्रमाण आहे. भल्या भल्या अशी लाविला बट्टा यातून सुटले चौघे जण. शुक भीष्म हनुमान चौथा कार्तिक स्वामी जाण त्याशी नाही बट्टा. भल्या भल्या अशी लाविला बट्टा भल्या भल्या अशी लाविला. असे हे कामक्रोध. पण संतांवर कामक्रोधा नाही चाली. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे. कामक्रोध दोन्ही कामक्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे. काला वाटो एकमेका वैष्णविका संभ्रम. सांगा मधली सांगा चाल. कंटे हरे कृष्ण
चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. अगदी थोडक्यावर, कारण आता 1:30 वाजत आलेले आहेत. जास्त विलंब न करता भगवान श्रीकृष्णाचा अवतार मथुरेच्या कारागृहामध्ये असणाऱ्या वसुदेव आणि देवकीच्या उदरी द्वापार युगाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये झाला. भगवान प्रगट झाले तेव्हा वसुदेव देवकीला आपल्या मूळ रूपात दर्शन देतात आणि वसुदेवाला सांगतात, नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. वसुदेव म्हणायला लागले, देवा नंदाच्या घराला घेऊन जा, गोकुळाला घेऊन जा असं म्हणता. नंद बाबाला एक मुलगी झालेली आहे, तिला घेऊन या, मला तिथं ठेवा असं तुम्ही सांगता. देवा बरोबर आहे,
पण आमच्या अंगाला सगळ्या बेड्या लागल्यात, आम्ही कारागृहात आहोत, सैनिक सगळे पहारा देत आहेत, काय करावं? भगवंतांनी सांगितलं, मला उचलून घेतलं की मार्ग मोकळा होईल. आणि असंच झालं. देवानी बालरूप घेतलं, देवाला एका टोपल्यात ठेवलं, डोक्यावर घेतल्याबरोबर उचलीला कमळापती पायीची बंधने गळते. विद्वान मंडळी याचा अर्थ असा करतात की कुठल्याही कार्याला कितीही संकट अडथळे असले, मस्तकामध्ये भगवंताला धारण करावं, म्हणजे भगवंताचं स्मरण करावं, कामाला सुरुवात करावी, मार्ग मिळतात. है की नाही? नामाच्या चिंतने 12 वाटा पळते. मार्ग मिळाला, भगवान गोकुळाला गेले, वसुदेवजी देवाला तिथे ठेवतात, अल्टरनेट करतात म्हणा आजकालच्या भाषेत, अल्टर, साट लोट, संसाठी, बदला बदली, जे शब्द वापरायचा तो वापर. अशा पद्धतीने देवाला तिथे ठेवलं, फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी, देवाला ठेवलं. त्या माया होती, ती मुलगी म्हणजे ती माया होती, आधी माया. तिला घेऊन कंसाच्या कारागृहात वसुदेव वापस आले. कंसाच्या द्वारा तिला मारण्याचा प्रयत्न केला, पण मेली नाही, उलट हातातून सुटून गेली. कंसाला सांगितलं, तुझा लागी वधे उपलला मजाधी किं मया हतया मंद जात कलुतवांत कृत. अरे मला कशाला मारतो? तुला मारणारा तर योग्य ठिकाणी पोहोचलेला आहे. कंस घाबरला. कंसाने वेगवेगळ्या योजना आखल्या देवाला मारण्यासाठी. पूतनेला असतानाला विष लावून त्या पंचकृषी जन्माला आलेल्या मागच्या 10 दिवसातल्या बालकांना मारायला पाठवलं. नामदेव मला सांगतात, दीन दुर्बळाची मारता बालके करिता ती शोके मायबाप. पूतना गावोगावी फिरते. सुंदर शृंगार केलेला बरं का पूतनेनं. त्या भागवतामध्ये 2.5 श्लोकात वर्णन आहे तिचं, 1.5 श्लोकात वर्णन आहे. तर तामकेश बंध व्यतिशक्त मल्लिकाम बृहन्नितम कृच्छ मध्यमाम वगैरे वगैरे, असं जणू काय स्वर्गातली एखादी अप्सराच अवतरित झाली की काय, असं तिच्याकडे पाहिल्यानंतर तिचं सौंदर्य होतं. ते होतं का बनलेलं होतं? सुंदर होणं कठीण आहे, बनणं कठीण आहे का? बनणं कठीण नाही, होणं कठीण आहे की नाही? आणि ती बनली होती का झाली होती? बनली होती नुसती, वरच्या वरी सुंदर झाली. त्यामुळे देवीच जणू काय आली असं वाटत होतं लोकांना. तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर इंद्रपुरीतून खाली अप्सरा आली अशी ती दिसू लागली महाराज. आणि गोकुळातल्या लोकांनी सगळीकडे आनंद उत्सव साजरा केलेला. नंद बाबाला मुलगा झाला म्हणून गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. बाळ कृष्ण नंदा घरी आनंद या नरणारे. गोकुळातल्या आनंदाचं कारण महाराजांनी सांगितलं. घरोघरी झाला लक्ष्मीचा आवास. दैन्य दारिद्र्यास त्रासाला श्रयत इंदिरा शश्वदत्रे. भागवतातही वर्णन आहे, श्रयत इंदिरा. सर्व गोकुळवासियांच्या गोकुळामध्ये इंदिरा म्हणजे लक्ष्मीचा निवास झाला. लक्ष्मी म्हणजे पैसा का? बघा की बऱ्याच लोकांचं हे चुकीचं मत झालेलं आहे की पैसा म्हणजे लक्ष्मी, पण नाही. समृद्धी म्हणजे लक्ष्मी, पैसा म्हणजे लक्ष्मी नाही. समृद्धी कशाला होणार? जिथं काम क्रोध मद मत्सर असं नाही, कोणाचा द्वेष नाही, असं जे ठिकाण आहे त्याला म्हणावं लक्ष्मी. किंवा सोप्या भाषेत बोलायचं झालं, जिथं समाधान आहे, शांती आहे, ती लक्ष्मी. खरी लक्ष्मी शांती समाधान हीच खरी लक्ष्मी. पैसा ही लक्ष्मी नाही. नाही तर माणसं आजकाल मर्डर करून पैसा कमवले, त्याला का लक्ष्मी म्हणा? ते अवदस आहे, अवदस. येते 15 अनर्थ अर्थम अनर्थम भावय नित्यम. अर्थम अनर्थम भावय. शंकराचार्य म्हणतात अर्थाला अनर्थ समजा. अर्थ अनर्था सारिखा करोनी ठेविला पारिखा. तुकोबरे सुद्धा म्हणतात आमच्यासाठी अर्थ हा अनर्थकारी आहे. म्हणून धन म्हणजे लक्ष्मी नाही, समाधान शांती हीच खरी लक्ष्मी. आणि गोकुळवासियांना ही लक्ष्मी प्राप्त झाली. लोक परस्परातला द्वेष विसरून गेले, वैर विसरून गेले, मत्सर विसरून गेले, गुण्या गोविंदांना आनंदानं नांदू लागले. पण देवाला मारण्यासाठी आलेली पूतना देवाला मारण्यासाठी आली, पण देवाच्या सामर्थ्यापुढे तिचं काही चाललं नाही, तीच मेली.
त्यानंतर तृणावर्त आला, शकटासुर आला, महाबळ आला. देवाने सगळ्याचा यथोचित समाचार घेतला. त्यानंतर भगवान आता मोठे झाले, रांगू लागले. रांगता रांगता माती खाल्ली. आईने विचारलं, कस्मान भवान मरदून तात्मन भवान भक्षितवान. कस्मान देवा आपलं कृष्णा माती खाल्ली का तू? भवान भक्षितवान रहा. भगवंताने सांगितलं, आई नाहम भक्षितवान अंब सर्वे मिथ्याभिसंशना. सगळे खोटं बोलतात आई, मी माती खाल्ली नाही. तुला खोटं वाटत असेल तर यदि सत्यग्रस्त ही समक्षम पश्चिमी मुखम, माझ्या तोंडात बघ. आणि असं म्हणून जेव्हा तोंडाने आ केलं, देवाने आ केलं, त्यावेळेला झालं काय? सा तत्र ददृशम विश्वम जगतस्थानम च कम देश. हा भागवतकार वर्णन करतात. भगवंताच्या तोंडामध्ये आईला सगळं ब्रह्मांड दिसू लागलं. मागावाळपण ये श्रीपती, एक वेळ खादली होती माती. तै कोपुण्या हाती यशोदे धरिला. मग भेने भेने जैसे मुखी झाडा द्यावयाचे विषय. 14 ही भोले सावकाशी दाविली. भक्षणी मृतिका वदनी दाखली भुवने. मारावया तिने उगारली काठी भुवने त्या पोटी. किती प्रमाण आहेत अशी? भगवंताने अशी लीला केली. आईनं मुखडाला बांधलं तर विमलार्जुनाचा उद्धार भगवान करतात. आणि तदनंतर भगवंतानी आता मोठं होऊन गावात फिरायला सुरुवात केली. गोपाळाबरोबर लीला करायला सुरुवात केली. लीला करता करता गोपाळाची तब्येत वाळून गेलेली पाहिली. देवाने सांगितलं, चला रे, तुम्हाला चांगलं चांगलं खाऊ घालायचं काम माझं. आणि रोज एका घरी जाऊन भगवंतानी दह्या दुधाची चोरी करायची. यशोदेकडे घराने यायचे. आता खोड्या सगळ्यालाच माहित आहेत, त्याच्यामुळे चरित्र ते सांगावे आहे का उच्चारावे? उच्चारावे ना. त्यामुळे नुसता उच्चार करू आपण, आता सांगत बसायचं. आणि मग भगवंताने खोड्या करायला सुरुवात केली. यशोदेकडे घराने येतात. गवळणी सांगते घराने रात्र आला चक्रपाणी. खाऊनी दही दूध तुप दुनिया वही खोडी दुधानी. मग दुसरी आली धावत, याने बाई काय केली मात. मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. हे बाई आम्हासी पाहावे ना, यशोदे बाळ तुझा काना. कुठवरी सोसुधिंगाना. मला सांगतात की नाही. मग तिसरी आली धावणी, याने बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ देवोनी. गाठ कोणाशी सुटेना, यशोदे बाळ तुझा काना. कुठवरी सोसुधिंगाना. यशोदेवर काही याचा परिणाम नाही. यशोदा म्हणायची नाही माझं लेकरू तसं नाही. प्रत्येक आईला तसंच वाटतंय. बाप सांगून जमते, माय म्हणते हे तुमचं डोकं बाद झालं. जेव्हा जोड्यानं म्हणते तेव्हा कळते मग हा बाप म्हणून खरं नसायचं. आव घ्या मिळवणी गवळणी, आल्या आनंदाचे अंगणी. आम्ही जातो गोकुळ सोडोनी, आमच्या सुना घेवोनी. हे आम्हासी पाहावे ना, यशोदे बाळ तुझा काना. कुठवरी सोसुधिंगाना. माईशी ऐकता घराने, यशोदे नयनी आले पाणी. कृष्णा खोडी दे टाकोनी, एका विनवी जनार्दनी. मला सांगतात असं घरानं ऐकलं की आईच्या डोळ्यात पाणी आलं. काय येऊन का करी तुळशी चोरी, किती सांगू तरी नाही कसे हरे. असं म्हणून आई बोलली. देवाला वाईट वाटलं म्हणून देवानी 1 मास देवी खोडी नाही केली. 1 महिना खोडी केली नाही. पण कोडाऱ्यानं राजकारण सोडून दिल्यावर कार्यकर्त्याची उपासमार होती. आणि तसंच झालं. भगवान कृष्णाने चोरी बंद केल्यावर गोपाळाची उपासमार सुरू झाली. गोपाळ म्हणले आमच्या घरातलं चटणी भाकर खाऊन आम्ही समाधान होतो. नसलेली चट लावली म्हणजे रोज एका घरचं दही दूध खायचे. आणि आता बसवलाच घरात. लॉकडाऊन मध्ये बऱ्याच महाराज मंडळीची हालत अशीच झाली. काय करणार, पर्याय नव्हता. घरची खायची जवळजवळ सवयच नाही. आणि त्या लॉकडाऊन मध्ये 2 वर्ष घरातलंच खायची पाळी आहे. सगळे गोपाळ म्हणले कृष्णा आता जमणार नाही, आता तू आम्हाला दही दूध खाऊ घातलं पाहिजे. भगवंतानी पुन्हा खोड्या सुरू केल्या. आई पुन्हा कधी गवळणीला समजवते, कधी कृष्णाला समजवते, कधी गवळणीला रागावते, कधी कृष्णाला रागावते. खोड्या तरी बंद होतील किंवा घराणे तरी बंद होतील अशी आईची इच्छा. पण दोन्हीही बंद झालं नाही. आईच्या लक्षात आलं की आपला काना आता खूपच खोड्या करू लागला. मोठा झाला. बालपणात खोडी केली तर लीला म्हणता येईल, पण पुढं खोड्या करायला लागला तर तो
एका दृष्टीनं चुकीचा विषय होईल, म्हणून आईनं कृष्णाला चांगलं वळण लागावं, कृष्ण अशा गोष्टीत गुंतू नये या भावनेनं कृष्णाला सांगितलं, उद्या जाई राणा सवे घेऊन वदना देवगाई घेऊन रोज वनाच्या दिशेने जायचा आदेश जेव्हा निघाला, देवानी गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो आई मला असं म्हणाली, गावात राहू नको म्हणाली, आता गाई घेऊन वनात जा म्हणाली, जातो बरं का मी आता रोज. गोपाळ म्हणजे देवा तू इथं नसशील तर आम्ही काय करा, जिकडं तू तिकडं आम्ही. तू जर उद्या गुवाहाटीला आपलं वृंदावनाला जाणार असशील तर आम्ही सुद्धा वृंदावनालाच येणार. नाही हो, वृंदावनाच बोलला, तू वृंदावनाला तर आम्ही हे वृंदावनाला, असं म्हणून भगवंतानी सर्व गोपाळांना मिळवलं. सकाळच्या वेळेमध्ये सर्व गायी सर्वांनी आपापल्या गायी सोडल्या. मेन ठिकाणामध्ये नंदवाड्याच्या समोर सगळे गोपाळ आपापल्या गायी घेऊन आले. भगवंतांनी आपल्या गायी सोडल्या. आज देवाचा शृंगार वेगळा आहे. आज आईनं भगवंताला धोतर नेसवलं, वर एक छोटीशी घोंगड्याची घडी करून डाव्या खांद्यावर टाकली, एक वेताची काठी ज्याला घोंगरं लावलेली आहे तशी देवाच्या हातात दिली, एक शिक ज्या शिक्यामध्ये दह्या दुधाचं मडकं आहे आणि त्या शिक्याच्या वर भाकरी बांधून असं शिक खांद्याला लटकवलं. भगवंताला मोर पिसांचा मुकुट आईनं घातला, कपाळ भरून चंदन लावलं, मध्ये कस्तुरीचं बोट लावलं, डोळ्यात काजळ घातलेला आहे. भगवंतानी वनमाळा गळ्यात घातलेली आहे. वनमाळा म्हणजे 16 फुलांची माळा आहे. भागवतात त्याचं वर्णन आहे, मला काय आता तो श्लोक पाठ झाला नाही, पण भागवतात त्याचं वर्णन आहे. 16 कोणते कोणते आहेत ते झाले आता बघा तुमच्या तुम्ही, मला बी माहित आहे तुम्ही बघणार होते, पण ते वनमाला गळ्यामध्ये घातली. आणि अशा पद्धतीनं जेव्हा देव आता निघणार, आईच्या लक्षात आलं की माझ्या कानाला बाहेर आता चालला, शिव ओलांडायचा कधीतरी प्रसंग येईल, त्याला काही भूतबाधा प्रेतबाधा होऊ नये यासाठी आईनं आपल्या तळपायाची माती काढली आणि देवाच्या गालाला लावली. त्या दिवशी देवाच्या आनंदाला पारावार नाही. का? सानंत ब्रह्मांडाचा धनी, पण भगवत भक्ताच्या चरणाची माती त्याला मिळाली की काय त्याचा आनंद बाबा. भगवंतानी ती माती स्वतःच्या गालाला लावून घेतली आणि भगवान जेव्हा गायी सोडून गायीच्या मागे निघाले, देवाची पाठमोरी जेव्हा आकृती आईनं पाहिली, आईच्या डोळ्यात पाणी आलं. कारण कृष्ण कधीच आईला सोडून गेला नव्हता. आज गायी चारायला येणाऱ्या दिवस मावळायला, पण आईला हा वियोग वाटू लागला. आणि सर्व गोपाळांना आई म्हणते, गोपाळांनो तुम्हाला सवय आहे रे बाबांनो, माझ्या कानाला सवय नाही. जवळच खेळा जाऊ नका दूरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. याच्या जवळ राहा बरं. तहान लागली भूक लागली याला कळायचं नाही. हिंस्र पशुवनामध्ये असतात, त्याच्यापासून याला सांभाळ करा असं म्हणून भगवंताला पाठवून दिलं. भगवान वनामध्ये गेले. भगवंतानी अनेक प्रकाराने खेळ खेळले आणि खेळ खेळून सर्व गोपाळ जेव्हा म्हणतात देवा भूक लागली, तेव्हा भगवंतानी सगळ्याच्या शरीर एकत्रित केल्या, मध्यभागी उभे राहिले. महाराज त्याचं वर्णन व्यास महर्षी भागवतात करतात. त्या प्रसंगाचं बेभरदवेनुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणौ मसृण कवलं तत्फलान्यूलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरि सुहृदो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशति भुजे यज्ञ भूपाद केले. असा काला भगवंताने त्या ठिकाणी केला. कसे होते परमात्मा काला करताना व्यास महर्षी सांगतात, बिभ्रद वेणुम जठरपटयो, भगवंतानी वेणू आपल्या शेल्यामध्ये खवला. म्हणजे ही कंबर जी बांधतो की नाही तशी देवाने कंबर बांधलेली आहे आणि त्याच्यामध्ये बासरी खाऊन ठेवली. शृंगवेत्रेच कक्षे, डाव्या बगलेमध्ये भगवंतानी शृंग म्हणजे गायी इकडे तिकडे पांगल्या तर वळवण्यासाठी वाजवायचं जे शिंग, छोटस, ते लय लांब का असते ती तुतारी नाही, पण छोटस असलेलं जे शिंग, अशा प्रकारचं शिंग डाव्या बगलेत धरलं. आणि वेत्राईच्या कक्षे, वेताची काठी जी मी मला म्हटली ती काठी डाव्या बगलीमध्ये धरली. डाव्या हातावर दही भाताचा गोळा घेतला. वामे पाणौ मसृण कवलम तत्फलान्यंगुलीषु, आणि बोटाच्या सांधीमध्ये काकडी गाजर टमाटर असे पदार्थ धरले. मध्यभागी परमात्मा उभे राहिले. तिष्ठन्मध्ये स्वपरे सुहृद, कोणाच्या मध्ये उभे राहिले? सुहृद, आपल्या सुहृद जनांच्या
अत्यंत आत्मीय भक्तांच्या मध्ये उभे राहिले, गोपाळांच्या मध्ये उभे राहिले बरं का. काला करताना एकही गोपी नाही, सगळे गोपाळ आहेत. आणि रासक्रीडा करताना एकही गोपाळ नाही, फक्त गोपी आहे. ही देवाची लीला आहे की नाही. आता काय काय गवळणीच काल्याला उभा लागले कीर्तन करायला, तो भाग वेगळा आहे. पण आपल्या भागात नाहीत बरं आहे, नाहीतर काय काय काल्याची कीर्तनच गवळणीची. आता कसा काला करायचा आणि कशी परिषदी सगळी. गोपाळांनी काला करावा. रासक्रीडा गवळणीसाठी भगवंतांनी प्रसाद ठेवलेला आहे. म्हणजे काला खावा का नाही, मग गवळणी खावा, पण काला करण्याचा प्रसंग जेव्हा होतो तेव्हा गोपाळांचा काला. याच्यात काही स्त्री पुरुष भेद नाही. रासक्रीडा करताना फक्त गोपिका आहेत आणि काला करताना फक्त गोपाळ आहेत. सुहृद तिष्ठन्मध्ये स्वपरे सुहृदो हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भोगबाल केले. स्वर्गातले देव सुद्धा त्या काल्याची अपेक्षा करतात. आणि भगवान हासयन, हसत हसत आणि हसवत हसवत गप्पा गोष्टी करत करत काला करू लागले. भगवंतांनी असा जो काला केला तोच काला सद्गुरु कृपेनं आज सर्वजण आपण या ठिकाणी करणार आहोत. आता थोडं शेवटची चाल होईल, थोडक्यात होईल. काल्याचे अभंग सुद्धा आम्ही असे आपल्याकडेच आहे का अशा पळतीवर करू, म्हणजे तुम्हाला लय असं गडबडीनं उरकू, म्हणजे निवांत जेवायला मोकळी. असंच का. तर काल्याचा प्रसंग सर्व होईपर्यंत सर्वांनी शांतता बाळगावी. संयोजक मंडळी आपल्या सर्वांना काला पोचता करतील. काला घेताना, काला देताना, एकमेकाला प्रसाद हे करत असताना गोंधळ होऊ नये, खाली पडू नये याची काळजी सर्वांनी घ्यावी. तो देवाचा प्रसाद आहे, पायाखाली तुडवला जाऊ नये याची काळजी सर्वांनी घ्या, तरच ते खऱ्या अर्थानं म्हणजे हे होणार आहे. सर्वांनी याची नोंद घ्यावी. यथावकाश झालेली सद्गुरुनाथांच्या चरणी सेवा समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. तुझे तुझ्या समर्पणे पायी झालं उतराई पडून श्रीमध्ये धरा कृपा करा. शेवटी सर्व भाविकांना एक सूचना आहे. वैकुंठवासी परमश्रद्धेय प्रातस्मरणीय सद्गुरु श्री मारुती बाबा यांच्या 28व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने येणाऱ्या 10 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या कालावधीमध्ये तेरणीच्या पवित्र तीरावरती माखणीला भव्य दिव्य असा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथा महोत्सव संपन्न होणार आहे. सर्व भाविकांनी उत्सवाला उपस्थित राहावं ही सर्वांना विनंती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराजांच्या भव्य मंदिर निर्मितीचं कार्य तेरणीच्या तीरावरती सुरू आहे. तर महाराजांच्या या मंदिर कार्यासाठी सुद्धा यथाशक्ती ज्यांना जशी काही सेवा देणगी स्वरूपात करता येईल सर्वांनी करावी. काम खूप मोठं आहे, जवळजवळ 30,000 स्क्वेअर फूटचं काम आहे, म्हणजे जवळजवळ 4 ते 4.5 कोटीचं ते काम आहे. आणि सगळ्यांनी हातभार लावल्याशिवाय होणार नाही. यद्यपि ही गोष्ट खरी आहे, गोवर्धन भगवान श्रीकृष्णांनी उचलला होता, ते समर्थ आहेत, उचलतात. तसं तेही कार्य ते नेणारच आहेत पूर्णत्वाला. पण गोपाळांनी आपापल्या काठ्या जोडल्या होत्या, हे खरंच आहे का नाही. तसं तुम्ही आम्ही आपलं काठी लावायचं काम आहे. काम मोठं आहे, पण त्यात केलेली सेवा चंद्र सूर्य असेपर्यंत आपल्या स्मरणात राहील. राम सेतू बनत असताना मोठ्या मोठ्या दगडाची गरज होती, पण खारुताईनं छोटासा खडा ठेवला. काय झालं असं त्या राम सेतूला त्या खड्यानं? काहीच नाही. पण आजपर्यंतही तिचं नाव येते का नाही तुमच्या आमच्या मुखात. तसं महाराजांचं मंदिर जेव्हा उभं राहील, भविष्यात काय त्याचं जे त्याचा प्रकाश असेल, त्यामध्ये आपलं एक स्मरण पुढची पिढी बती स्मरण करू नाही तर न करू. देव तर आपलं स्मरण करतील, ज्ञानोबा आहे तुकोबा आहे तर आपलं स्मरण करतील, ठीक आहे नाही. या दृष्टीनं आपण सर्वांनी बाबांच्या कार्यासाठी यथाशक्ती सर्वांनी सहयोग द्यावा ही सर्वांना विनंती. पावती बुक छापलेली आहेत, रीतसर पावती घेऊनच देणगी समर्पित करावी ही सर्वांना विनंती. अपेक्षा आणि देणगी समर्पित करता येईल अशा हेतून जरी कार्य केलं, म्हणजे देणगी समर्पित केली तरी काही वावगं ठरणार नाही. बोला शेवटचं.
दही 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 का
झाले समाधान म्हणल्यावर मोठी जाऊ सर काय रामकृष्ण आजीवोस अमरा